सूर्यही त्यावेळेला उगवतो. हां, सूर्य जर का उगवला नाही, तर कुठल्या शक्तींचा प्रभाव आहे? गारठा आहे. गारठा आहे. पण सूर्य आल्यानंतरच उष्णता पेटते. उष्णता या ब्रह्मांडामध्ये येते हं. आणि ज्यावेळेला तिथे उष्णता येते, पिंडी ते ब्रह्मांडी, आपल्या शरीरातला जो सूर्य आहे, जठराग्नी तो प्रदीप्त होतो. मागायलाच हवं. मागतच नाहीयेत. नाही देवा मला हे दे, ते दे. तुम्हाला माहिती आहे ना असं कोण नमस्कार करतं. तर हं, प्रेक्षकांना मी काही क्लूज देतो. बघा हे हं. तुमच्याशी कनेक्ट होतंय का? आणि कमेंट्समध्ये टाका हे तुमच्याकडे हो, होतंय की आम्हाला नाही नक्की तुमच्याशी? कळवा, हां. की तुमच्याशी हे किती रिलेट होतंय. हां. पण अग्निकर्म आम्ही चटके जे द्यायचे हं, आहेत, हं, हं. त्याच्यामध्ये भल्लातक कर्म म्हणजे बिब्यांनी दिलेली ट्रीटमेंट्स आहेत. हं, हं. वेधन कर्म, की पेन पॉइंट्सला आम्ही प्रिकिंग करतो. हं. त्याचा नंतर उगम आपल्याकडे ॲक्युपंक्चर आणि ॲक्युपंक्चर ॲक्युप्रेशरमध्ये झालेला आहे. आणि अत्यंत महत्वाचं आहे. म्हणजे किती सोपं आहे ना आयुर्वेद म्हणजे आपण म्हणतो ना, की जे भारतीय संस्कृतीमध्ये जे आहे, त्याला जगात तोड तोड नाहीये. नाही. नक्कीच. म्हणजे ॲलोपॅथी ना अशी बाजूबाजूने फिरत असते. परंतु तुमच्या मुळावर घाव जर कोण घालत असेल ना, तर तो आयुर्वेद. नमस्कार, मी डॉक्टर शोभा. बी-टी-एस मराठी राजमंचच्या सर्व प्रेक्षकांना आज एक अत्यंत दुर्मिळ अशी अपॉर्च्युनिटी घेऊन आली आहे. तर अपॉर्च्युनिटी म्हणजे काय? तर एक चतुरस्र व्यक्तिमत्व आज तुमच्या भेटीला घेऊन आले. चतुरस्र व्यक्तिमत्व जे आपल्या शरीरावर, मनावर ते गारूड टाकणारं, जे छत्रपती शिवाजी महाराजांचं पूजक आहे, अशा व्यक्तिमत्वाला आणि ज्याची नाळ आयुर्वेदाबरोबर जोडलेली आहे. कारण आपल्या श्वासातच आयुर्वेद आहे. कारण जीवन आणि मृत्यू यातलं अंतर हे एका श्वासाचं आहे. सुटकेस आपण इथे किंवा तिथे. परंतु असे एक आयुर्वेदाचार्य जे आपल्याला जीवनशैली शिकवतात. राहावं कसं, खावं कसं, प्यावं कसं, जगावं कसं आणि हो, एवढंच नाही, तर जीवनाला कलात्मक कसं बनवावं, हे ह्या व्यक्तीकडनं आपल्याला शिकायचंय. पण रांगोळी म्हणू नका, मोडी लिपी म्हणू नका. सगळ्या काही ह्याच्यामध्ये त्यांचे जे असे अ, रंगांचे असे षटकार उमटतात ना, शब्द जे असे ओघवत येतात ना आणि आयुर्वेदाची सांगड न्यूमरॉलॉजी बरोबर कशी करायची, असं बऱ्याच गोष्टी या व्यक्तीकडनं आपल्याला शिकायच्या आहेत. तर आज आपल्याकडे आलेले आहेत डॉक्टर तेजस लोखंडे. लोखंडे दादा नमस्कार. नमस्कार ताई, आपलं नमस्कार. खूप स्वागत आहे. धन्यवाद. आपण थोडीशी स्वतःबद्दलची माहिती द्या, की आयुर्वेद आपण कुठे शिकलात, कसं शिकलात? आणि त्यात तुम्ही रिसर्च वगैरे बऱ्याच काही गोष्टी केल्यात. प्लीज माझ्या प्रेक्षकांना सांगा. बी-टी-एसच्या या माध्यमातून आणि बी-टी-एसच्या सगळ्या प्रेक्षकांना माझ्याकडून या पॉडकास्टसाठी स्वागत आणि आरोग्यदायी शुभेच्छा मी या पॉडकास्टच्या सुरुवातीलाच देत आहे. मी मुळात डॉक्टर तेजस लोखंडे. हं, मी गेली 17 वर्ष आयुर्वेद या क्षेत्रात काम करतो आहे. हं. कुठेतरी नाळ माझी जन्माच्याच वेळेला आयुर्वेदाशी जुळली गेली असावी असं अ, माझं मत आहे. कारण हं, माझा जन्म खुद्द मित्तलसारख्या आयुर्वेदिक हॉस्पिटलमध्ये झाला. हं. आणि प्रजासत्ताक दिनी माझा जन्म असल्या कारणाने जन्म झाला आणि मी सकाळच्या परेडला खाली होतो. नर्सेसने मला खाली नेलं होतं. त्यामुळे आयुर्वेद आणि कला ही कुठेतरी ती शिदोरी मला असं वाटतं जन्मताच माझ्या पदरी पडली ती. गेली 17 वर्ष मी या क्षेत्रात काम करतोय. त्यात आपल्या मुंबईतल्या बृहन्मुंबई नगरपालिकेचे जे के-एम आणि नायर हॉस्पिटल आहेत, हं. तिथं आयुर्वेद आणि रिसर्चच्या डिपार्टमेंटमध्ये मला काम करायला अरे वाह! संधी मिळाली. 3 वर्ष मी ते काम केलेलं आहे. आणि आयुर्वेदाच्या क्षेत्रातनं बरीचशी उपक्रम सुरू असतात, ज्यामधून आपण लोकांपर्यंत या गोष्टींचं अवेअरनेस जे आहे, हं. कारण वैद्य म्हणून मला असं वाटतं, की फक्त व्याधी ट्रीट करण्यापेक्षा आपण व्याधी होऊ नये हं. यासाठी वैद्याने तत्पर असलं अगदी पाहिजे. बरोबर. आणि आयुर्वेदाचं व्याख्या तीच आहे, की स्वास्थ्यस्य स्वास्थ्य रक्षणम, की हं. तुमचं स्वास्थ्य जर का तुम्ही रक्षण करत आहात, तर तुम्ही आजारीच पडणार नाही आहात. ह्या पद्धतीने अनेक ठिकाणी व्याख्यानं होत असतात. हं. मग न्यूजपेपर्समधनं लिखाण येत असतात. आणि जसं मी म्हणालो, की ज्यावेळेला आम्ही रुग्ण पाहतो, तर आत्ता असं दिसतं, की सगळंच कॉम्पिटिशनचं हे जग असल्याकारणाने शारीरिक विकार फार कमी आहेत आणि मानसिक विकार मानसिक. फार जास्त आहेत. तर कुठेतरी जसं तुम्ही आता उल्लेख केला रांगोळींचा, कारण मी मुक्तपणे त्या सगळ्या गोष्टी
यांचा आस्वाद का घेतो, की ज्याही वेळेला आम्ही पेशंटशी कनेक्ट होतो, त्याला सगळे आमच्याकडे रडगाणी, दुखणीच गाणारी असतात. हो. त्यामुळे हे निगेटिव्हिटीतनं स्वतःला बाहेर काढणं हे अगदी. फार महत्वाचं आहे. जर का माझ्याकडे एनर्जी असेल, तर ती मी समोर ट्रान्सफर करू शकतो. म्हणून स्वतःला लहानपणापासूनच ज्या वेगवेगळ्या कला क्षेत्रांमध्ये मी उतरवत गेलो आणि हा प्रयोग मी माझ्या प्रत्येक पेशंटवरती करतो, की ज्यावेळेला आम्ही त्यांची इतिहास घेतो, हिस्ट्री हं, घेतो, हं. तर सगळंच असतं त्याच्यात. पास्ट आणि फ्युचरच्या संदर्भातल्या ज्या गोष्टी आपण बघतो. मग एखाद्याची आवड आणि बऱ्याचदा ना असे पेशंट्स आम्हाला सापडतात, की ही गोष्ट करायची राहून गेली आहे. हं. आधी कविता करत होतो, आता कविता करायची प्रेरणा पण नाहीये किंवा वेळ नाही मिळत. मग अशा ज्या वेगवेगळ्या गोष्टींमध्ये लोक गुरफटलेले आहेत, अशांना मी पुन्हा BTSच्या माध्यमातून सांगेन, की आपल्या आयुष्यात ज्या काही गोष्टी राहून गेलेल्या आहेत, त्या निश्चित तुम्ही आत्ता या क्षणापासून अवगत करायचा प्रयत्न करा, प्रॅक्टिस करायचा प्रयत्न करा. मग कुठलाही छंद असू देत. कारण छंद हे तुमच्या मनाला एक आनंद देणारा प्रकार आहे आणि एकदा का तुम्ही या छंदांच्या अधीन झालात ना, तर मला नाही वाटत तुम्हाला कुठलेही शारीरिक किंवा मानसिक त्रास होतील. किती सुंदर वाक्य आहे. खरंच आवडलं मला. तर अशा पद्धतीने एक थोडक्यात ओळख आहे आणि कलेच्या बाबतीत मी म्हणालात, की जसं मी रांगोळी क्षेत्रात काम करतो आहे, कॅलिग्राफीच्या क्षेत्रात काम करतो आहे. गेली 4 वर्षापासून मी मोडी लिपी म्हणजे जसं हं. महाराजांची प्रेरणा सतत सोबत असते. अ, ऐतिहासिक उलगडे आपल्याकडे व्हावेत आणि त्यात मुद्दा तोच आहे, की कुठेतरी त्या काळात ही व्याधी बरे केले जात होतेच. मग त्यावेळेला काही पत्रकं मला आयुर्वेदाच्या संदर्भातली काही सापडतायत का? किंवा त्या संदर्भातनं मला काही ज्ञानार्जन होईल का? इथून मोडीची सुरुवात झाली आणि विसरायला नको मोडी. त्याच्यामुळे हं. मी माझे केस पेपर जे आहेत, हे मी गेली 4 वर्ष मी मोडी लिपीमध्ये करतो आहे. म्हणजे तर तुम्ही बघा, आपण नेहमी म्हणतो, की "मी ना शिकलोय, पण मला प्रॅक्टिसला वेळ नाही." पण यांनी काय केलंय, की प्रॅक्टिस त्यांच्या नेहमीच्या कामातच आणली. म्हणजे केस पेपर मोडीत मला तर वाटतं असे पहिलेच आयुर्वेदाचार्य असतील, की जे मोडीमध्ये आणि बघा लिहितात. ना, शेवटी दोन्ही काम माझ्या आवडीचे आहेत. येस. रुग्ण तपासणी सुद्धा आणि माझी कलाही जोपासतोय. केवढं वेगळेपण खरं म्हणजे त्यांनी आत्ता सांगितलं ना, की मेंटल हेल्थ इज व्हेरी इम्पोर्टंट. जर तुम्हाला तुमचं मानसिकरित्या तुम्हाला जर जागृत आणि कायम जर तुम्हाला टवटवीत राहायचंय ना, फिट राहायचंय, तर खरंच काहीतरी वेगळेपण आपल्याकडे आलेलं पाहिजे. नक्कीच नाही, बरोबर नक्कीच. की नाही सर? तर माझ्या प्रेक्षकांना अगदी सुरुवातीलाच तुम्ही ही गोष्ट सांगितली आणि सगळ्यांनी आत्मसात करायलाच हवी आहे. आयुर्वेद, निसर्ग, संपूर्ण ब्रह्मांड हं, पंचमहाभूतांनी बनलेलं आहे. बरोबर. आपल्याला असं वाटतं, की सगळं वेगळं-वेगळं आहे, पण काहीच वेगळं नाहीये. जे ब्रह्मांडी आहे तेच पिंडी आणि पिंडी आहे तेच ब्रह्मांडी ब्रह्मांडात आहे. असतंय. बरोबर, अगदी. युनिव्हर्स सगळं 5 एलिमेंट्स बद्दलच आपल्याला सांगत असतं. सर, दादा, सॉरी त्यांनी मला काय सांगितलं माहितीये, सर म्हणजे सरपण चढवल्यासारखं वाटतं. मग मला एकदम ते असं सर, सर म्हणायचं आता मी टाळणार आहे कोणालाही सर म्हणणं आता. तर हे पंचमहाभूत आणि आयुर्वेद याच्याबद्दल प्लीज डिटेलमध्ये सांगा. बघा, ज्यावेळेला सृष्टी निर्मिती झाली, हं, तर सृष्टी निर्मिती ज्यावेळेला होत होती, त्यावेळेला प्रकृती आणि पुरुष हा 2 गोष्टींचा संयोग झाला हं, आणि त्याच्यामध्ये मग एक-एक गोष्टींची जी म्हणजे त्याच्यामध्ये पंच ज्ञानेंद्रिय आले, हं, पंच कर्मेंद्रिय आले. दोघांना अस्तित्व असलेलं असं उभयात्मक मन आलं. हं, ह्या ज्या गोष्टी आहेत अशा 25 तत्वांनी आपली सृष्टी निर्माण झालेली आहे. आणि सृष्टी निर्माण होताना या ब्रह्मांडामध्ये सगळ्यात पहिले होता अवकाश. त्या अवकाशातूनच आकाशाची निर्मिती झाली. त्या आकाशामधून ज्यावेळेला एक पोकळीमध्ये वायू सरसरत गेला, त्या आकाशातून वायू या महाभूताची निर्मिती झाली आहे. हवा आपण बघतो, की आपण चूल आपल्याला पेटवायची असेल, तर आपण फूंक फुंक. मारतो, हां, तर तो अग्नी प्रज्वलित होतो. हां. त्या वायूनंतर ह्या अग्नितत्वाचा जन्म हं, झालेला आहे. खूप गरमी झाली, की जसा हं, आपल्याला घाम फुटतो हं, आणि खूप गरमी झाली, की डिहायड्रेटिव्ह हं, सोर्सेसमधनं वॉटर लीकिंग होतं. हं. त्या अग्नितत्वातून जलतत्व हे पाणी. निर्माण हां. झालेलं आहे. आणि ज्यावेळेला जल असतं आणि एखाद्या ठिकाणी समजा तो गोठवायला लागला, तर हं. त्याचा चिखल तयार होतो आणि हळू त्याच्यातलं गुरुतत्व मोठ्या प्रमाणात वाढायला लागतं. आणि जिथे गुरुतत्व वाढते तिथे पृथ्वीतत्व पृथ्वी. असतं. म्हणजे आकाशात वायू, वायोर अग्ने, अग्नेर आपा, आपा पृथ्वी. हा जो क्रम झालेला आहे आणि या शरीरात जसं तुम्हीच उल्लेख केला, की पिंडी ते ब्रह्मांडी. आपलं शरीर हे सुद्धा एक पिंडप्रमाणेच आहे. कारण गर्भनिर्मितीचा जो क्रम आयुर्वेदामध्ये सांगितलाय, की शुक्र शोणित संयोग आहे, की ज्यावेळेला स्त्री आणि पुरुषांचं शुक्र आणि शोणी त्यांचा संयोग होतो. हं, त्यानंतर त्याच्यामध्ये ज्या
अवस्था सांगितलेल्या आहेत. त्याच्यामध्ये तो शेवटी बुदबुद आहे, कलल आहेत, हे सायंटिफिक आयुर्वेदातले शब्द आहेत. हं. त्यातून जी निर्माण होतात ते पंचपिंडच आहेत आणि त्या हं. पंचपिंडांना हळूहळू जसे गर्भारपणातले महिने वाढत जातात तसा हं. तो पिंड वाढत जातो. हं. पिंड वाढताना पंचमहाभूतांचा आधार कुठे येतो? तर ह्या पंचमहाभूतांनीच आपलं शरीर म्हणजे दोष, धातू आणि मल हे शरीराचा पाया आहे. हं. आणि ह्या पायांचा जो पाया आहे तो आहे पंचमहाभूत. म्हणजे आपल्या शरीरातले जे दोष आहेत वात, पित्त आणि कफ. आता वात दोष जर का बघितलात तर हा आकाश आणि वायू या महाभूतांच्या संघटनातून हं. बनलेला आहे. हं. पित्त हे जे दोष आहेत त्याच्यामध्ये अग्नी महाभूताचं आधिक्य आहे. हं. आणि गुरुतत्व म्हणजे कफाचा जो आपण हं. प्रकृतीचा भाग बघतो तर त्या कफ प्रकृतीवाल्यांमध्ये जल आणि पृथ्वी या हं. महाभूतांचं आधिक्य असतं. हं. तर प्रत्येक ठिकाणी जसं तुम्ही म्हणालात की कुठूनच पंचमहाभूत हे लपलेले नाहीयेत. हं. आपल्या शरीरामध्ये आपल्या 24 तासांच्या घटिकांमध्ये सगळीकडे हे वात, पित्त, कफ आहेत. फक्त तरतम भावाने हं. त्यांचं जे बॅलन्स आहे तो बदलत असतो. हं. म्हणजे आपण ज्या पद्धतीने आपली प्रकृती आहे, हं. मग वाताची असेल, पित्ताची असेल, कफाची असेल हं. आणि त्याच्या अनुषंगाने रात्रीच्या वेळेला कफाचं आधिक्य जास्त असतं. हं. पहाटेच्या वेळेला वाताचं आधिक्य जास्त असतं. हं. दिवसाच्या ह्याला पित्ताचं आधिक्य जास्त. पित्ताचं. हे 12 तासाचं गणित झालं आणि पुन्हा 12 तासाला हे गणित रिपीट होतं. म्हणजे कुठूनच आपण पंचमहाभूतांच्या पासून वेगळे नाही आहोत. वेगळे रादर नाही. एव्हरीथिंग इज कंप्राइज्ड इन पंचमहाभूत. राइट. आणि म्हणूनच जर सुदृढ जीवन हवंय, तर हे पंचमहाभूत आपल्याला नीट समजलं पाहिजे. आपली प्रकृती आणि प्रवृत्ती ही पण आपल्याला नीट समजली पाहिजे. तुम्ही एक सामान्य प्रेक्षकांसाठी आपलं शरीर कसं ओळखायचं, आपली प्रवृत्ती कोणती आहे, हे सांगू शकाल का? काय बे, कुठं गेलायस? असं म्हटल्यानंतर आपण काय म्हणतो, हा कोल्हापूरचा दिसतो. हं. हं. काही टॅगलाईन्स ठरवलेल्या आहेत आपण. हं. 1 ते 4 झोपणारे पुणेकर. पुणेकर. तर त्याच पद्धतीने काही शारीरिक जेस्चर्स आहेत. है हं. ना? आपण 4 जण बसलो आहोत हं. आणि एखादा सेम जोक झाला तर त्याच्यावर एखादा पटकन हसणार नाही हं. किंवा कारण नसताना एखादा माणूस तापेल. हं. है ना? हं. हं. मग जसं वात, पित्त, कफ हं. हे ज्या ज्या व्यक्तींच्या शरीरामध्ये आढळतात हं. त्यांना त्या त्या पद्धतीची लक्षणं दिसतात. हं. प्रेक्षकांना मी काही क्लूज देतो. बघा हे हं. तुमच्याशी कनेक्ट होतंय का? आणि कमेंट्समध्ये टाका हं, हे तुमच्याकडे हो, होतंय की आम्हाला नाही नक्की तुमच्याशी? कळवा हां. की तुमच्याशी हे किती रिलेट होतंय. हं. बरेच जण असतात शांत बसूच शकत नाही. नुसतीच वळवळ, चळवळ सुरूच हं. असते. हं. हे वात प्रकृतीवाल्यांचं एक लक्षण आहे. हं. किती खाऊ देत. बरेच जण म्हणतात ना, मी हं. किलो तूप खातो पण वाढत नाही, ते वातवाले. कारण ओके. अंगी खाल्ल्यानंतर त्यांच्या वाताची प्रकृती म्हणजे वृक्षता आहे. हं. आणि जितकं स्नेह ते घेतात ते स्नेह तुमचं शरीर पचवत जात आहे. एखादा माणूस जसं मी म्हटलं की पटकन तापेल, हं. हा पित्त प्रकृतीचा हं. व्यक्ती आहे. कदाचित आई-वडील सावळे, गव्हाळ रंगाचे असतील, पण पिल्लू अगदी गोरपान निघालं, हं. तर हे गौर वर्ण जो आहे किंवा हं. थोडासा लालसर वर्ण असेल, हा पित्त प्रकृतीकडे जाणार आहे. कफ प्रकृती जर का बघाल तर जिथे मी वाताचं म्हणालो, की किलोभर तूप खाऊन सुद्धा त्याचं वजन वाढत नाही, पण कफवाला वैतागतो. हं. बोटभर जरी चाखलं तरी किलोभर वाढतंय. म्हणजे तिथे कलेने वाढता येत नाही, इथं किलोने किलोने वाढतोय. वाढतं. तर असेच काही कफ ज्यांची प्रकृती आहे, की मुळातच त्यांची जी नैसर्गिक बॉडीची जी ठेवण असते, हे सुदृढ असतात, हं. गुबगुबीत असतात. हं. तर अशा पद्धतीने जर का आपण काही गोष्टी आहेत, कारण लिस्ट तशी भरपूर मोठी हं. आहे. हं. म्हणजे अगदी केसांपासून नखांपर्यंत प्रत्येका व्यक्तींचं जे काही वर्णन आहे, हे हं. आपल्या आयुर्वेदाच्या प्रकृती परीक्षणामध्ये वर्णित केलेलं आहे. आणि ज्यावेळेला आम्ही रुग्ण तपासतो, पेशंट्स बघतो, त्यावेळेला निश्चितच आम्हाला ह्याचा खूप मोठा फायदा असा होतो, की एखादा व्यक्ती जर का वात प्रकृतीचा असेल, हं. तर त्याला वाताच्या गोष्टी जर का तो जास्त करेल, तर त्याला त्या गोष्टींचा इम्पॅक्ट हा लवकर होणार आहे. व्हेअरएज जेव्हा तो पित्त आणि कफवाल्याला त्याचा त्रास होणार नाही. थोडंसं एक्झाम्पल द्याल का? उदाहरणार्थ आपण जर का बघूया, हे पण तुमच्याशी रिलेट होतंय का बघा. आपण ज्यावेळेला एखादं थंड पाणी पितो, हं. त्यावेळेला एखाद्याचा पटकन घसा बसतो हं. आणि दुसऱ्याला काही फरक पडत नाही. मग हं. त्याने कोल्ड ड्रिंक्स पिऊ दे, हो. बर्फाचा गोळा अगदी ठेवू दे. बर्फ किंवा गार पाणी म्हणजे काय, तिथे शीत गुण आला. हं. वाताचे जे गुण सांगितलेले आहेत, त्याच्यामध्ये शीत गुण आहे.
पैशाने पैसा वाढतो हे लोकांना पटकन कळेल. तसं हा. आयुर्वेदाचं मूळ सिद्धांत आहे समाने समाने वृद्धी, हम्म, की सामान्य गुणांनी सामान्य गोष्टी जर का एकत्र आल्या तर त्याच्यात वृद्धी होते. हम्म, जर का वाताचा गुण हा शीत आहे, गार आहे, त्यामध्ये जर का तुम्ही गार पदार्थांचे, थंड पदार्थांचे सेवन केले किंवा त्या पद्धतीचा विहार सुद्धा झाला, की म्हणजे फार एसी मध्ये बसता आहात, हम्म, अगदी एखाद्या बाईकवरनं जेव्हा तुम्ही सतत, आणि हा तुमच्या रेग्युलर पॅटर्नचा भाग असेल, हम्म, हम्म, की हवा लागते आहे. बऱ्याच हम्म, जणांना ट्रेनच्या दरवाजावरती रोज लटकून जाण्याची सवय हा. असते. तुमच्यातलं कोणी जात असेल तर निश्चित बघा ह्या गारठ्याचा आपल्या शरीरावरती, वात प्रकृतीवाल्यावरती जास्त परिणाम होईल. परिणाम काय होईल तर त्वचेवरती वारा लागतोय, तर त्वचा ही कॉमन कंपॅरिझन हम्म, मध्ये तुमची हम्म, ड्राय होणार आहे. कदाचित व्हाईट स्केल्स पडतील, म्हणजे तुम्ही अगदी असं एक लाईन मारली हम्म. तर ब्लॅकबोर्ड हो, वरती हो, जसं आपण हो, पांढरा हो, खडू मारतो तसा तो हो. खडू येईल त्याच्यामध्ये. त्याच पद्धतीने ज्याही वेळेला अशी लक्षणं आपल्याला दिसत आहेत, तर हे आपल्याला सूचक म्हणून समजायचं आहे. कारण आयुर्वेद हे तुमची प्रकृती काय आहे आणि त्या प्रकृती अनुषंगाने तुम्ही काय डूज आणि डोंट्स केले पाहिजेत, हम्म. हे आपल्याला त्यातून कळतं. आणि अत्यंत महत्वाचं आहे. म्हणजे किती सोपं आहे ना आयुर्वेद. म्हणजे आपण म्हणतो ना, की जे भारतीय संस्कृतीमध्ये जे आहे, त्याला जगात तोड तोड नाहीये. नाही, नक्कीच. म्हणजे ॲलोपॅथी ना अशी बाजूबाजूने फिरत असते. परंतु तुमच्या मुळावर घाव जर कोण घालत असेल ना, तर तो आयुर्वेद. कारण रोगाला मुळापासून उखडायचं काम जर आयुर्वेदाकडे. ॲलोपॅथी तुम्हाला दबवते. शानं बाणे म्हणून रोगाला आतमध्ये दबवून ठेवते आणि तो उड्या मारत राहतो. पण आयुर्वेद मात्र असं करत नाही. बरोबर आहे ना? नक्कीच. कारण आयुर्वेदाचं जसं मी म्हणालो तुम्हाला, की मुळातच जी जो भाग आयुर्वेदाने सांगितलाय, व्याधी नंतर बरा करा. कारण हं. आयुर्वेदाचे ग्रंथ ज्यावेळेला वर्णन केलेले आहेत, त्याच्या हं. सुरुवातीला त्यांनी दिनचर्या, हं. ऋतुचर्या, तुमचा दिवसाचा क्रम कसा असला पाहिजे, तुम्ही उठायचं कधी आहे, उठल्यानंतर अगदी शी कशी धुवायची आहे, दात कसे घासायचे आहेत, कुठल्या रसांचा त्याच्यामध्ये प्रभाव असला पाहिजे. आज बरेच ॲडव्हर्टाइज बघतात, की आपके टूथपेस्ट में नमक है नमक क्या? आहे. मी असं म्हणेल, तुमच्या टूथपेस्टमध्ये साखर आहे आणि जर का तो गोडवा असेल, तर तो गोडवा कसा काय तुमचे क्षालन किंवा क्लिनिंग करणार आहे? तर हं. आयुर्वेदाने तुमचे जे दंतधावनाच्या ज्या काड्या आहेत हं, किंवा चूर्ण हं. आहे, हे कडू रसाचे असले पाहिजेत, हे तिखट रसाचे असले पाहिजेत किंवा मग कषाय रस, तुरट ह्याच्यातनं. तरच क्लेन्झिंग होणार आहे तिथे. तर असा जो सगळा क्रम आयुर्वेदाने सांगितलेला आहे, की एवढं जरी तुम्ही केलंत, तरी तुम्ही तुमच्या व्याधी रक्षणाच्या आधीच्या स्टेजमध्ये जाता. बापरे! म्हणजे सुरुवातच चुकीची करतो. कारण गोड सगळी कोणतीही टूथपेस्ट घ्या, गोडच असते. थोडंसं मला वाटतं मिसवाक वगैरे आणि पण त्यात डाबरच्या. गोड ते मिसवाक तुम्ही म्हणालात, हां, त्याच्यातही बडीशोपचा अर्क असं त्यांचं सांगणं आहे. हां, पण बऱ्याचदा मीही संशोधन करण्यासाठी ह्या हां. गोष्टी वापरून बघितलेल्याच आहेत. पण कुठेही जी आधी मला वाटतं एक प्रॉमिस म्हणून यायची. हो, त्यात भरपूर असा लवंगाचा झणका हो, असायचा. हो. आता पण नाहीये ती? त्याच्यानंतर मला असं काही सापडत नाहीये त्याच्यात. तर मी माझं स्वतःचं दंतमंजन बनवतो, मी ते वापरतो आणि माझ्या रुग्णांना हमखास तेच देतो. आपल्यालाही गेलं पाहिजे कारण दात खरंच म्हणजे ज्यांच्या दातांना त्रास असतो ना, त्यांनाच विचारा की काय प्रॉब्लेम आहे. आपल्याला सुरुवातीच्या काळात अजिबात कळत नाही. परंतु जसं-जसं वय वाढत जातं किंवा कित्येक म्हणजे हल्ली तर 30-32 वर्षाची मुलं सुद्धा दातांची ट्रीटमेंट घेत असतात. का घेत असतात? कारण दातांचं आरोग्य पहिल्यापासूनच सांभाळलेलं नाहीये. म्हणजे आपल्याला सायनला जावं लागेल. सायन प्रतीक्षा नगर ना? प्रतीक्षा आणि नगरला जावा. आपल्या याचं नाव काय आहे? माझं आरोग्य सौख्य हां. आयुर्वेद व पंचकर्म केंद्र, सायन प्रतीक्षानगर इथे मी माझं क्लिनिक आहे. आम्ही डिस्क्रिप्शनमध्ये सगळे डिटेल्स देणारच आहोत. म्हणजे आपल्याला गेलं पाहिजे. सगळ्यात सुरुवात दंतमंजनापासून केली पाहिजे. ज्या पूर्वीच्या गोष्टी होत्या ना, आपण सोडून देतोय. अगदी जुन्या काळी अ, लिंबाचं झाड असायचं कडुलिंबाचं बाहेर. त्याच्या काठी तोडायचे सुकलेली आणि त्यानी दात दंतमंजन घासायचे. करायचे. आणि मला एक विचारावसं वाटेल, एक उत्सुकता म्हणून विचारते, की मी माझ्या आजोळी ज्यावेळेला जायचे, तर तिथे असे वाडे असायचे आणि अशी देवळी असायची छोटी बरोबर. आणि त्याच्यामध्ये सकाळी-सकाळी अ, शेणीचे म्हणजे गोवऱ्या ज्या असतात, गौरायचे. ते जाळलेलं ती राग. अशी राख ठेवलेली असायची आणि प्रत्येकाने फ्रेश दंतमंजन घेऊन दात घासायचे. तर हे कितपत योग्य आहे? नाही, योग्यच आहे. कारण राख हे एक त्याच्यामध्ये पोटॅशियम येतं. हं. बरोबर? आजच्या जर का तुम्ही टूथपेस्टला कंपेअर केलं तर त्याच्यामध्ये फ्लोराइड्स आहेत. राइट. पोटॅशियम आणि दंत हा जर का मी कन्सेप्ट सांगायचा गेला तर
दंत हे अस्थिधातूचे उपधातू आहेत. म्हणजे हाडांचं पोषण ज्या कॅल्शियम आणि फॉस्फरसने होतं, तिथे या राखेने आपल्या दातांचं पोषण आणि रक्षण होतं. दुसरं, जळलेली राख आहे त्याच्यामुळे तिची चव ही कषाय रसाची आहे, ती तुरट हं, असते ती. हं. त्यामुळे कषाय रसाने आणि पुन्हा तेच तोंडात काय आहे? ओलावा आहे. मग तुम्ही ओली गोष्ट वापरणार, चालणार कसं? पाणी पडलंय. आपण ओला कपड्याने ते पुसू नाही शकणार आहे. नाही आपल्याला शकणार. कोरडा कपडा पाहिजे. हां. त्यामुळे तोंडातली जी लाळ सुटते किंवा नको असलेला जो क्ले जो निर्माण होतोय, आपल्या जिभेवरती हं. थर जो आपण बघतो तो निर्माण होतो. हा क्लीन करण्यासाठी तिथे कोरडं तत्वच पाहिजे. आणि इथंच आयुर्वेद विशेषतः त्याच्या संस्कारांनी काम करतं, की जिथं उष्णता आहे, तिथे शीताचा विचार केला पाहिजे. जिथे स्निग्धता आहे, तिथे वृक्षतेचा विचार केला पाहिजे. आणि हाच विचार आपल्या सगळ्या धातूंवरती, दोषांवरती आणि मलांवरती आहे. आणि पुन्हा तेच सांगेल, की जिथं पंचमहाभूत येतात, तिथेच हे सगळे गुण एकत्र नांदतात. पण जसं ज्या ठिकाणी आपल्याला चिकित्सा करायची आहे किंवा आपल्याला त्यातले बेनिफिट्स मिळवायचे असतात, तर त्यावेळेला आपल्याला काही ठिकाणी विरुद्ध गुणाचे जेव्हा आपण उपक्रम हं, करतो, हं. त्यावेळेला त्या गोष्टींची लाईफ लॉन्गेटिव्हिटी ही जास्त वाढते. ओके. म्हणजे तुमचं म्हणणं, की जर असं आपण हे पूर्वज जे आपले राख वापरायचे त्यांनी आता दाताचं आपण दात घासतोय आणि हां. आपण भांडीही त्या राखेने हो, हे करतो हो, नारळाच्या खिशीने. हो, हो, हो. तेलकटपणा किती सहजतेने हो, निघतो. अगदी, 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 अगदी. आपण विचारच नाही स्निग्धता करत. आणि हां. वृक्षता. हो. जे आता आपण म्हणालो, की दोन विरोध. विरुद्ध गुण एकत्र येतात, त्यावेळेला त्यातनं पॉझिटिव्ह रिझल्ट्स आपल्याला मिळतात. येस. ही इलेक्ट्रिसिटी सुद्धा ऋण म्हणजे आपण खरंच आपल्या हाताने सगळ्याचं नष्ट करत चाललेलो आहोत. पण आज आयुर्वेदाचार्यांना आपण असंच सोडणार नाही. अशाच बऱ्याच टिप्स आपल्याला घ्यायच्या आहेत. त्यामुळे हा पूर्ण एपिसोड बघत राहा आणि एपिसोड बघताना तुमच्या ज्या काही अडचणी असतील, तुम्ही कमेंट्स करा. कारण मी यांना सांगितलेलं आहे, दादा आहेत आपले हे आपले कमेंट्स वाचणार आहेत, तुमच्या कमेंट्सना उत्तरं देणार आहेत आणि तुम्हाला जर काही गरज लागली तर यांचा नंबर आणि सगळंच तुम्हाला मिळणार आहे. म्हणजे तुम्ही तिथे जाऊ शकता आणि जे आपल्या आयुर्वेदाने सांगितलेलं आहे, जे आपलं आयुष्य परिपूर्ण करायला मदत करणार आहे, अशा गोष्टींची नक्कीच आपण यांच्याकडनं मदत घेऊया. प्रेक्षक हो, तुम्ही बघितलं असेल तेजस दादांना जर नीट बघितलं असेल तुम्ही, तर कानात भिगबाळी म्हणजे ते वाघभट वगैरे असं आपण जे ऐकायचो ना शिवकालीन, तसं काहीतरी वाटतंय. आणि आयुर्वेदाचं बोलताना किती वेळा संस्कृतचा वापर केलाय. तुम्हाला माहित आहे का? आयुर्वेद याच्यामध्ये मंत्रशास्त्र भरपूर प्रमाणात लिहिलेलं आहे. पण नक्की आयुर्वेद आणि मंत्रशास्त्र याचं काय कनेक्शन आहे? आणि खरोखर हे पेशंट्सवरती वापरलं जातं का? आणि खरोखर त्याचा आपल्याला उपयोग होतो का? आपण हे सगळं तेजस दादांकडनं जाणून घेऊया. कृपया आम्हाला याच्यावरती माहिती द्यावी. हा ना माझा फार उत्सुकतेचा विषय होता. हं, कारण मूळ क्षेत्र माझं आयुर्वेदातलं हं, आणि पक्का सनातनी असल्याकारणाने हं, आपल्या अध्यात्माकडेही तेवढा कल होता. कुठेतरी असं वाटायचं, की आयुर्वेदामध्ये कारण आम्ही ज्यावेळेला औषधी निर्माण करतो किंवा हं, बनवतो, तर त्यावेळेला औषध किंवा संग्रह विधी जो सांगितलाय ना, हं. तर तिथं ऋतूंचा विचार आहे, तिथींचा विचार आहे, मुहूर्तांचा विचार आहे आणि तिथं योग्य पद्धतीने, की तुम्ही त्या वृक्षाला म्हणजे उदाहरणार्थ एखादा हं, तुम्हाला वृक्ष हवा असेल किंवा हं, त्याच्यातलं काही पंचांग हवं असेल किंवा जे हं, काही असेल, हं, तर तुम्ही ते डायरेक्ट जाऊन तोडायचं असं हं. कर्म करत आपल्याकडे ह्या सगळ्या गोष्टींचा विचार होता. नक्की, नक्की. एखाद दिवशी तुम्ही आधी जायचं आहे, तिथी मुहूर्त बघून त्या झाडाला आवाहन करायचं आहे आणि त्या पद्धतीने दुसऱ्या दिवशी जाऊन त्याला वंदन करून ते हं. जे पंचांग आहे, ते घेऊन येऊन त्यांचा मग तुम्ही उपचारासाठी वापर करायचा आहे. 1 मिनिट डिस्टर्ब हां. करते हां. प्रेक्षक हो, आपण चालता सुद्धा एखादं झाड दिसलं की ओरबाडतो. ओरबाडणं आणि आवाहन करून ते झाड आणणं, त्याचं त्यातले गुणधर्म म्हणजे कधी मुळी लागते, कधी पानं लागतात, कधी साल लागते. अशा अनेक गोष्टींमध्ये आयुर्वेदामध्ये अनेक गोष्टींचा वापर केला जातो. तर काय सांगितलं तुम्ही नीट ऐकलत का? तिथी, नक्षत्र, कोणत्या औषधासाठी कोणतं नक्षत्र उपयुक्त आहे, कोणती तिथी उपयुक्त आहे आणि नक्कीच. कसं औषध बनवायचं हे सगळं बघितलं जातं. बरोबर आहे ना? बरोबर, बरोबर. खूप छान. कारण आपण जसं म्हणतो, की एक झाड जगायला किंवा उगवायला काय लागतं, तर बीज लागतं, हं, माती लागते, पाणी लागतं. पण त्याच्यामध्ये ते औषधी गुण प्रभावाने येण्यासाठी चंद्रप्रकाश जो आहे, म्हणजे सूर्य त्यांना
क्वांटिटीने वाढवतो, पण त्याच्यात क्वालिटी जी वाढते, गुणांनी जे वर्धन होतं ते चंद्रप्रकाशामुळे होतं. वा. आणि चंद्राच्या अधिपत्याखाली असलेले जे सगळे नक्षत्र आहेत, त्या नक्षत्रांच्या अनुषंगाने प्रत्येक जी काही वनस्पती आहेत, त्यांचा ज्या ज्या काही वेगळ्या वनस्पती आहेत, त्यांना आवाहन करून तुम्ही त्या कशा संग्रही आणायच्यात, हा नियम सांगितलेला आहे. आपल्याकडे धातू आहेत, उपधातू आहेत. अगदी सुवर्णापासून चांदी झाली, लोह झालं, तांबा झाला, ह्या सगळ्या गोष्टी वापरायच्यात. म्हणजे आणि नुसतंच वापरत नाही, त्याचं प्रत्येक धातूचं सामान्य शोधन म्हणजे इन जनरल शोधन, त्याच्यानंतर विशेष शोधन, की ज्या एखाद्या धातूमध्ये वेगळ्या इम्प्युरिटीज असतील, त्याच्यासाठी वेगळ्या पद्धतीने त्याचं शोधन करायचंय. त्यातही अवाप, निर्वाप अशा बऱ्याचशा स्टेजेस त्यांनी दिलेल्या आहेत. त्यावेळेला प्रश्न असा पडला, की आयुर्वेदामध्ये एवढं सगळं होतं, तर कुठेतरी हे तिथी वगैरे म्हटलं की ग्रह आलेच. ग्रह आले की त्या सगळ्या संदर्भातनं आपल्याला त्या एनर्जीज कनेक्ट होतात. मग त्या काळात मंत्रांची जी काय आहे किंवा रत्नचिकित्सा आहे, हे नसेल का? तेव्हा आता उत्तर असं मिळालं, की ज्या कारणांमध्ये आपण बघतो, की आज पूर्ण आयुर्वेदच आपल्याकडे पोहोचलेला नाही. आपलं सुदैव असं म्हणता येईल, की जे काही आपल्याकडे मिळालंय त्याच्यावरनं आपण आरोग्य रक्षणाच्या सगळ्या खटाटोपी करतोय. पण ज्याला तक्षशिलासारख्या मोठ्या विद्यापीठं जी आहेत, ज्या जळून गेल्या, जाळून टाकल्या, जळून की जाळून? जाळून टाकल्या, त्यात बराचसा आपला संग्रह, आपलं नॉलेज हे अगदी राखेस मिळालं. अत्यंत दुर्दैवी प्रकार आहे. त्याच वेळेला काही जणांनी ते परदेशात नेले. आपल्याच ग्रंथांचं ट्रान्सलेशन करून मूळ ग्रंथ हे समूळ नष्ट केले आणि आज काही ग्रंथ आपल्याकडे बाहेरनं मिळतायत. तर त्यावेळेला एक उत्सुकता अशी जाणवली, की या संदर्भातनं आपण आयुर्वेदात काय बघू शकतो? कारण मी म्हटलं, की समोरनं पेशंट आला, 1-2 मिनिटं आता त्याच्याशी बोललो, की त्याच्या बोलण्यावरून, त्याच्या बघण्यावरून पटकन कळतं, की हा पित्ताचा आहे, वाताचा आहे, की कफाचा आहे. हे प्रामुख्याने झाल्या. पण ही एकल प्रकृती झाली. वात, पित्त, पित्त, कफ, कफ, वात अशी असं द्वंद्वज पण आहे. कॉम्बिनेशन मध्ये पण हो. असतात. आणि शेवटची म्हणजे 7 प्रकारच्या ज्या प्रकृत्या सांगितल्या त्यातली शेवटची की त्रिदोषच. तर त्याच्यामध्ये वात, पित्त, कफ याचं एक कर्तबभावाने दिसतं. मग ज्या वेळेला असं हे आपल्याला दिसतात, एक असं जाणवलं की 2 समान प्रकृतीच्या आहेत. शेड्यूल सगळा सेम आहे, खाणं-पिणं सगळं सेम आहे. तरी काही गोष्टींचा प्रभाव वेगळा होतो. आणि जसं तुम्ही आता उल्लेख केला की आयुर्वेद, मंत्रचिकित्सा, तिथं माझं वळण गेलं अंकशास्त्र, न्यूमरॉलॉजी, वास्तुशास्त्र. तर पुन्हा तेच पंचमहाभूत, सगळीकडे. अष्टदिशा आपल्या वास्तूमध्ये आहे. अंकशास्त्राबद्दल मी थोडंसं सांगू इच्छितो, की आपल्याकडे 1 ते 9 हे जे 9 ग्रह आहेत, सूर्य आहे, चंद्र आहे, मंगळ आहे, बुध आहे. ह्या प्रत्येकामध्ये त्या पंचमहाभूतांचंच आधिक्य आहे. म्हणजे सूर्य बघितलात तर त्याच्यामध्ये पित्त आहे. हो. चंद्र बघितला तर त्याच्यामध्ये जलतत्व आहे. हेच मी प्रकृती बघताना त्यामध्ये पाहतो. कुठेतरी माझा निष्कर्ष आणि अभ्यास असं मला सांगून गेलं, की आयुर्वेद जर का तुम्हाला प्रकृती सांगते, तर अंकशास्त्र हे तुम्हाला प्रवृत्तीकडे घेऊन जातं. अगदी. आणि ज्यावेळेला ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करतो, त्यावेळेला आलेल्या अनुभवांमधून आणि आयुर्वेदाने जे काही आप्तवाक्य सांगितलेली आहेत, त्यातनं एवढं मात्र नक्की वाटतं, की ह्या सगळ्या गोष्टींची सांगड ही पंचमहाभूतांकडेच आहे. त्यामुळे आपण बघणाराचा जो दृष्टिकोन आहे, त्या पद्धतीने जर का आपण हे बघितलं, तर निश्चित आपल्याला ग्रहांचा प्रभाव, अंकांचा प्रभाव हा व्यक्तीच्या प्रकृतीवरती सुद्धा पाहायला मिळतो. म्हणजे मग तुम्ही असं विशिष्ट मंत्र जप वगैरे पण सांगता का मग लोकांना? न्यूमरॉलॉजीकडे तर मी वळणारच आहे. पण मला प्रथम हे मंत्राबद्दल जाणून घ्यायचंय, की एखादं स्पेसिफिक म्हणजे आता एखाद्याला खूप कफ आहे. म्हणजे त्याच्यामध्ये त्याला जो त्रास होतोय तो जर घालवण्यासाठी तुम्ही आपण सूर्यजल तयार करतो. ते सूर्यजल सुचवता का? किंवा जसं आम्ही निसर्गोपचारमध्ये आम्ही वेगवेगळ्या रंगीत बॉटल्स वापरतो आणि त्यात ते पाणी तयार करतो. तसं तुमच्याकडे काही त्याचं आहे का आयुर्वेदामध्ये? आणखीन सूर्यमंत्र जर बोलले तर त्याच्यात एक कफ प्रवृत्ती कमी व्हायला मदत होते का? किंवा पित्ताचा माणूस आहे, तर त्याला चंद्राचं देता का? असं तुम्ही काही मंत्रशास्त्र सांगता का? न्यूमरॉलॉजी तर मी नक्कीच विचारणार आहे, पण मला आधी मंत्राचं सांगा. म्हणजे जसं मी मगाशी एक कन्सेप्ट सांगितला, की विरुद्ध गुणांनी आयुर्वेद काम करतो. त्याच लाईनवरती हा तुमचा प्रश्न आहे, की एखाद्याला राग येतो तर त्याला आपण चंद्राने शांत करतोय किंवा तो शांत येतो त्याला सूर्याने गरम करतोय. आणि एक तुम्ही जे सूर्यजल म्हणालात, प्रेक्षक हो, हे नीट नक्की ऐका.
ताईंनी विचारलं होतं की कफाचा व्यक्ती आहे, त्याला कफाचा त्रास होतोय आणि मग त्याला सूर्यतप्त जल आपण देतोय का? म्हणजे थोडक्यात काय की जल आहे ते सूर्यात ठेवायचंय, तर त्याच्यावरती उष्ण आणि सूर्याच्या किरणांनी ते एनर्जाइज होणार आहे. हं, पण शेवटी ते पाणीच आहे आणि हं, आज अनेक जण ही मोठी घोड चूक करत आहात, की सकाळी उठा आणि पाणी प्या. मी हं. ऑन स्क्रीन बीटीएसच्या सगळ्या प्रेक्षकांना आवर्जून सांगेन, आयुर्वेदाने कुठंच सांगितलेलं नाहीये, उठा आणि जलाचा अभिषेक करा. म्हणजे कमीत कमी 2 लिटर, 3 लिटर कारण काय ताई, असं पाणी सकाळी प्यायला आपण जातं. उठतो, हं, सूर्यही त्यावेळेला उगवतो. हं. सूर्य जर का उगवला नाही, तर कुठल्या शक्तींचा प्रभाव आहे? गारठा आहे. गारठा आहे. पण सूर्य आल्यानंतरच उष्णता पेटते. उष्णता या ब्रह्मांडामध्ये हं. येते आणि ज्यावेळेला तिथे उष्णता येते, पिंडी ते ब्रह्मांडी, आपल्या शरीरातला जो सूर्य आहे, जठराग्नी, तो प्रदीप्त होतो आणि आपण काय करतोय? चुलीवरती पाणी होतं. म्हणजे किती नष्ट सोन्याचं करतोय पाणी त्याचं. होता, चांदीचं होता, आलं घातलेलं होता, मेथी घातलेलं होता, ह्या बाबाचं होतं आणि त्या बाबाचं होतं. पण त्याच्यातून जसं तुम्ही म्हणालात, की कफवाल्याला सूर्य तपतं, पण तिथं प्रॉब्लेम त्या जलाचा आहे. सूर्याचा प्रभावच होत नाही. कारण कफ हा परत जलधातू आहे. जलधातूमध्ये तुम्ही जल टाकलात, तर तो कफ तुमचा बाहेरच पडणार नाहीये. बाहेरच पडणार. त्यामुळे अभ्यंतर विचार करताना आपण ज्यावेळेला व्याधींचा विचार करतो, त्यावेळेला आपल्याला औषधी चिकित्साचं काम करतेच. पण मुळात मंत्रचिकित्साकडे मला परत यायला असं आवडेल, की हं, मंत्रचिकित्सा म्हणजे काय आहे? तर मंत्र पहिली गोष्ट तर हे तुमच्या नाभीस्थ प्राणपवना, हं, नाभीपासून तो मंत्र आला पाहिजे. हं, हं, तिथून तो प्राण तुमच्या शरीरात बाहेरचा पियुष अंबर असं हं, त्याला म्हटलेलं आहे, हं, की तुम्ही ज्यावेळेला सकारात्मक पॉझिटिव्ह माइंडसेटने एक लांब दीर्घ श्वास घेता हं. आणि लांब दीर्घ श्वास बाहेर सोडता, त्यावेळेला होतंय काय, की बाहेरचा जो प्राणवायू आहे, त्याचं पूरण तुम्ही शरीरात करता, फिलिंग हं, आउट द ऑक्सिजन. आणि हं. जेव्हा तुम्ही बाहेर सोडताय, तेव्हा तुम्ही कार्बन डायऑक्साईड नको येस. असलेला वायू बाहेर नको सोडताय. असलेला वायू. आणि यांना जर का तुम्ही काही विशेष शब्दरचनांची जर का जोड दिली, तर त्याच्या कंपनांमधनं, व्हायब्रेशन्समधनं उत्पन्न होणाऱ्या गोष्टी या वेगळ्या आहेत. प्रेक्षक हो, साधा मंत्र. आपल्या ब्रह्मांडातला सगळ्यात पहिला स्वर हा ओम आणि हा ओमकार कोणालाच माहिती नाही असं नाहीये. सगळ्यांनी प्रयोग करायचा आहे आणि तुम्ही कमेंटमध्ये मला सांगायचंय, की साध्या एका मंत्राने काय फरक पडतोय. ओम हा 3 अक्षरांनी बनलेला आहे. अ, उ आणि म. ओम असं करताना आपण ओमाचाच फक्त ओंकार लावतो. हं. 3 भाग करायचे. त्याच्यातला ओम करताना पहिले तुम्ही अकार लावायचा, मग उकार लावायचा आणि मग मकार लावायचा. आणि ह्यांची जी कंपनं आहेत, ही शरीरामध्ये त्या अवयवावरती, त्या भागावरती काम करतात. म्हणजे जर का एखाद्याला कमरेखालचा, पायाचा, गुडघ्यांचा त्रास असेल, तर त्याला मी नक्कीच सांगेन, की तुमच्या ओंकारात अकाराचा जो भाग आहे, तो हा जास्त. 80% असला पाहिजे आणि अकाराला तुमचा जेव्हा दम कमी पडतो, तेव्हा कडे यायचं. एक मी फक्त करून दाखवतो, की येस, येस. लांब श्वास घ्यायचा आहे. अ, आणि जिथे उकार लावायचा आहे, अ, आणि मकार लावताना आणि हा जो मकार आहे हा तुमच्या कफासाठी काम करणार आहे. कारण काय होतं जेव्हा अकार म्हणता, तर खालचं अंग हं, हे व्हायब्रेशन मध्ये जातं. हं, उकार म्हणालात की हं, मध्यांग जे आहे हं, हे कंपनाकडे येतं. हं, आणि ज्यावेळेला तुम्ही मकार लावता तुमचे तेव्हा ओठ हे बंद असतात आणि जे हं. व्हायब्रेशन येतात, अक्षरशः तुम्हाला हा भाग सगळा असा व्हायब्रेटर, ते अगदी. केसांना लावणारी मशीन आली आहे ना ती झोपेसाठी, ही तुम्हाला काही इलेक्ट्रिकची गरज नाही आणि कुठल्याही प्रोडक्टची गरज लागणार नाही. हा मकार तुम्ही करून बघितला तर आपल्याकडे जे वेगवेगळे काही मंत्र सांगितलेत, गायत्री मंत्र आहे, महामृत्युंजय मंत्र आहे. हं. तर प्रत्येक मंत्राचा आणि अगदी आपण स्तोत्रांकडे आलोत, तर त्या स्तोत्रांमध्येच आपल्याकडे त्यांची रचना सांगितली आहे. तो कुठल्या छंदातला आहे, तर कसं गायलेलं आहे, कोणी गायलेलं आहे किंवा कोणी ती जी रचना केली आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं सगळ्यात खाली फलश्रुती आहे. हो. त्यातनं मला एक नक्की सांगायला आवडेल, की गणपती अथर्वशीर्ष आपल्या प्रत्येकाला माहिती आहे. पण सुरुवात कुठून करतो आपण? ओम नमस्ते गणपते त्वमेव प्रत्यक्षम तत्त्वमसि. तिथून येऊन आपण वरदमूर्तये तिथपर्यंत आपण येतो.
त्याच्या पुढचं फलश्रुती कोणच म्हणत नाही. नाही म्हणत. पण बरोबर आहे. जोपर्यंत तुम्ही फलश्रुती म्हणत नाही तोपर्यंत ब्रह्मांडाकडे ते मॅनिफेस्टिंग मेसेजेस जात नाही. आणि करेक्ट, करेक्ट. अनेकांचा आत्ताच्या पिढीला प्रॉब्लेम काय आहे, आम्ही रोज सकाळी गुरूंचा मंत्र करतोय पण गुरु मदतीलाच येत नाहीत. आम्ही सूर्य मंत्र करतोय किंवा जे काही वेगळे मंत्र करतोय पण त्याचे रिझल्ट दिसत नाहीत. तर त्याच्यासाठी आपली साधना महत्वाची आहे, त्या मंत्रांची सिद्धी महत्वाची आहे आणि सगळ्यात पहिले मॅनिफेस्टेशन. तर आपण मंत्रांचा उच्चार, कारण मी म्हटलं की हे व्हायब्रेशन्स आहेत. जेव्हा आपण गायत्री मंत्र हा घेतो, तर आज फक्त आपल्याला एक गायत्री मंत्र माहिती आहे, पण अनेक देवदेवतांचे गायत्री मंत्र आहेत. हो, हो. तर ह्या ग्रहांचा किंवा आपण कोणाच्या ग्रहाच्या अधिपतीखाली येतोय, त्या अनुषंगाने म्हणजे आपला जो एचओडी आहे, त्या एचओडीच्याच अंडर आपल्याला काम बरोबर करायचं आहे. आहे. तर त्या पद्धतीने योग्य मार्गदर्शन याच्यात मिळणं गरजेचं आहे. आणि योग्य मंत्र जर का तुम्हाला मिळाला, तर तुम्हाला ह्याच्यातले खूप चांगले उपशय आणि रिझल्ट दिसतात त्याच्यात. खूप छान. कारण अतिशय तुम्ही ज्ञानबाची मेख म्हणतात ना, ती त्यांनी सांगितली आहे. कारण मागायलाच हवं, मागतच नाहीयेत. नाही देवा मला हे दे, ते दे. तुम्हाला माहिती आहे ना असं कोण नमस्कार करतं. तर म्हणजे ते पण खूप त्याच्यानंतर मोठे बरेच जण ते करायला हो, लागले. लोकं करायला लागले तशी. आता ते असं होतं ना, ते मॅनिफेस्टेशन आहे. कारण किती मनापासून इतके हजारो लोकं बाजूला त्यांना बघत असतात. करोडो नजरा त्यांच्यावरती आयदर सोशल मीडिया किंवा सगळे. तरी पण मुकेश अंबानी असं ज्यावेळेला करतात त्याचा अर्थ काय माहितीये? संपूर्ण मन, तन, धन सगळं लावून ते त्या चरणी असतात. म्हणजेच मॅनिफेस्टेशन करत असतात. आणि आता दादांनी सांगितलं, की आपण नेमकं सगळं म्हणतो, पण ते शेवटचं फलश्रुती म्हणत नाही. उगाचच अक्षरं वाढवायची आहेत म्हणून फलश्रुती दिली नाहीये. कारण तुम्ही ज्याच्याकडे मागताय, तिथे ते पोहोचवायचंय. आणि म्हणून जर तुम्ही फलश्रुती वाचत नसाल, तेवढं शॉर्टकट मारत असाल, तर प्लीज एक वेळा मंत्र कमी वाचा, पण फलश्रुती सहित वाचा. वाचलं गेलं. आयुर्वेदातली लोकं आहेत, संस्कृत किती जिभेवरती नाचतंय बघा. म्हणजे सरस्वती जिभेवर आहे असं म्हटलं होतं ना, ते अक्षरशः मला आय फील दॅट रिअली सो हॅपी. पण किती सुंदर मराठी, काय मराठीवर प्रभुत्व आहे. खरंच मला धन्यवाद. खूप आवडतंय. म्हणजे असे गेस्ट ज्यावेळेला येतात ना, तर त्यावेळेला वाटतं याच्यासाठी केला होता अट्टाहास. अट्टहास. नाहीतर लोकं मला विचारतात, "काय गं तू नॅचरोपॅथ आहेस आणि तू इतकं बाकी सगळ्या गोष्टी आहेत, हे सोडून पॉडकास्टमध्ये कुठे?" पॉडकास्टमध्ये हे उत्तर आहे तुम्हाला. कारण वन ऑन वन ज्यावेळेला तुम्ही हे व्हायब्रेशन्स घेता, तर त्यावेळेला खरंच जाणवतं, की हे ब्रह्मांड ना खरंच खूप मोठं आहे आणि त्यात देवाने दिलेली नक्षत्र खूप आहेत. तर ती वेचून आपल्याला आणायची आहेत फक्त तुमच्यासाठी. आणि म्हणूनच आज आपण इथे आहोत. दादा मला आता पुढचा प्रश्न विचारायचा आहे, की न्यूमरोलॉजी, अंकशास्त्र. आता अंकशास्त्र माहिती आहे प्रेडिक्टिव्ह आहे आणि खरंच आहे हं, खूप छान आहे. कारण तेही प्रॅक्टिस करतात, मीही प्रॅक्टिस करते. आम्हाला त्यातली ताकद माहिती आहे. कारण कोडिंग एंड डिकोडिंग इज द ॲक्चुअल गेम ऑफ न्यूमरोलॉजी. परंतु एक आयुर्वेदाचार्य त्या न्यूमरोलॉजीचा खूप वेगळा वापर करतो. कसा वापर करतो? त्यांचे पेशंटचे अनुभव काय आहेत? आपण सगळं ऐकूया. जसं मी म्हणालो, की माझी उत्सुकता आयुर्वेदाला घेऊन ह्या सगळ्या गोष्टींच्या बाबतीत हां. होती. आणि त्याचं पूरक ज्ञानच आमच्यापर्यंत पोहोचलं नाही. कारण ते ग्रंथ संप्रदाच नाही हं, आपल्याकडे. हं, तर बऱ्याचदा आम्ही आव्हानात्मक अशा केसेस पाहतो, हं, की सगळं छान आहे. बऱ्याचदा आम्ही ज्यावेळेला पेशंटला सांगतो, की बॉस हे सगळं आहे आणि हे करायचं आहे, हे नाही करायचं आहे. हं, आणि 10 दिवसांनी ज्यावेळेला आम्ही त्याला फॉलोअपला बोलवतो, एक फेर तपासणी असते, ती क्रॉस चेकिंग असते. आणि आता इतक्या 16-17 वर्षांमध्ये हं, गुरूंच्या आशीर्वादाने ज्या पद्धतीने पेशंट बघण्याची दृष्टी मिळालेली आहे, की ते म्हणजे माझ्या ज्या गुरु होत्या वैद्य शुभदा पटवर्धन हं. मॅडम नेहमी म्हणायच्या, की पेशंटला योग्य औषध, योग्य वेळ, योग्य मात्रा आणि योग्य अनुपान हे जर का दिलं, तर गणितासारखे रिझल्ट्स मिळतात. वाह! आणि ह्या वाक्याची प्रचिती प्रत्येक पेशंट गणिक आम्ही बघतोय. हं, मग जेव्हा आम्ही क्रॉस चेकिंगला बसतो ना, त्याला सगळ्या चिटोरे खोलायचे हं, आणि मग बघायचं, की कोण चुकतंय. हे पेशंट जर का येऊन म्हणतोय, सहसा आता तसं कधीच होत नाही, की पेशंट येऊन सांगतोय, की मला फरक नाही पडला. फरक पडतोच. पण ज्यावेळेला फरक पडायचा नाही, हं, तर त्यावेळेला ते सगळे चिटोरे दोघांचे. हं, त्याला सांगितलेल्या गोष्टी त्याने केल्या आहेत का, की नाही केल्या आहेत. हं. जर का त्याने सगळंच व्यवस्थित केलेलं आहे, विश्वास ठेवून,
माझ्याकडनं काही चुकलंय का? माझं औषधाच्या सिलेक्शन चुकलंय, हम्म. मात्रा चुकली आहे, वेळ चुकली आहे. कारण सगळ्यांना माहिती आहे की जेवणानंतर औषध खा किंवा जेवणानंतर किंवा आधी. अगोदर हा. आयुर्वेदाने 13 काळ सांगितले. त्याच्यावर आपण बोलूच कधीतरी. हम्म. म्हणजे एकच औषध 13 वेगवेगळ्या वेळांवर दिलं, तर त्याचा परिणाम हा शरीरावर वेगवेगळ्या पद्धतीने आयुर्वेदाचार्याला घेता येतो. वा. तर कारण ब्रह्ममुहूर्तावरती पण एक वेगळंच हो, औषध आहे. ब्रह्ममुहूर्तावरती औषध घेतलं तर त्याचाही खूप वेगळा वेगळा परिणाम होतो. हम्म. तर यामधून ज्यावेळेला असं जाणवलं की नाही, म्हणजे त्याचंही बरोबर आहे, माझंही बरोबर आहे. मग नेमकी गडबड काय? व्हॉट इज दॅट एक्स फॅक्टर? म्हणजे तो मिसिंग लिंक. मिसिंग लिंक काय होती ती मला कळेना हा. त्यावेळेला. आणि माझं खूप आधीपासून ॲस्ट्रोलॉजीसाठी एक इन्क्लिनेशन होतं. हम्म. पण आय वॉन्टेड टू लर्न इट ऑफलाईन. मला हम्म. त्याचं ऑनलाईन वगैरे काही हम्म. करायचं हम्म. नव्हतं. पण योगायोगाने आणि ह्याच्यात तुम्ही हे वाक्य मान्य कराल, कधी-कधी आपण काही गोष्टी निवडत नाही. जेव्हा तुम्ही अगदी. मॅनिफेस्ट करताय, शाहरुख खानचं वाक्य आहे, माहिती आहे ना कुठलं? हम्म. पुरी कायनात आपको कायनात. मिलाने के लिए पीछा पड़ जाती है. कुठेतरी माझ्या पदरात असे काही ऑप्शन्स आले आणि हम्म. त्यातनं खूप छान गुरूंकडनं माझं अंकशास्त्राचा अभ्यास झाला वा. एक 5 वर्षांपूर्वी. आणि त्यावेळेला मी जेव्हा हे बघायला लागलो, की अगदी उदाहरणाने सांगतो, बेसिकली ही अडचण सगळ्यात पहिले येते ना इन्फर्टिलिटी वाल्यांची. हो. खूप आशा अपेक्षा येतात, खूप दारोदारी फिरून आलेल्या असतात आणि हम्म. हाय एक्स्पेक्टेशन्स असतात. आणि जसं मी तुम्हाला म्हटलं, की सर का म्हणायला आवडत नाही? कारण आज आपण अशा महाराष्ट्रात आहोत, आपली भाषा ही अभिजात झालेली आहे. मग कशाला हवे ते इंग्रजी शब्द? अगदी. आणि मी माझ्या कुठल्याच पेशंटला आजतागायत कधी सर, मॅडम म्हणालेलो नाही. जोपर्यंत आपण पर्सनली कनेक्ट होत नाही, असं हे माझं मत आहे. हम्म. तोपर्यंत त्यांनाही त्या गोष्टींची कनेक्टिव्हिटी येत नाही. हम्म. आणि ती तितकीच आत्मीयतेने मी त्यांना दादा, वहिनी, आई, काका, काकी जे काही आहे त्या पद्धतीने असतं. हम्म. पण ज्यावेळेला हे असे दादा, वहिनी जवळ येतात, आम्ही त्यांच्याबरोबर तेवढे इन्व्हॉल्व्ड होतो. जेव्हा एखादी बाई म्हणते ना, की पाळी आली, वेन दे आर प्लॅनिंग फॉर प्रेग्नन्सी, तर आमच्याही पायाखालची ना जमीन हा, सरकते. दुःख. कारण तुम्ही 28-30 दिवस म्हणजे तापाची गोळी खाल्ली, 4 तासाचा ताप गेला, आनंदी आनंद आहे. ती बाई वाट बघते. 8 महिना जाणार आहे, आता पाळी नाही येणार, आता बाळ ठेवणार आहे. तर आमची पण जी चलबिचल होते ना, म्हटलं नाही यार, ह्याच्यावर काहीतरी आपण, आणि जबाबदारी आहे वैद्य म्हणून. अगदी. कारण त्याला काही घेणं देणं नसतं पेशंटला. साम दाम दंडभेद येन केन प्रकारे मला हे रिझल्ट हवं आहे. पाहिजे, रिझल्ट. मग मी या शास्त्रांमध्ये ज्यावेळेला ताई उत्तरं शोधली ना, ह्याच्यात खूप चांगली उत्तरं मिळाली. ह्याच्यात मंत्रचिकित्सेचा अजून एक मला मंत्र आवर्जून सांगावासा वाटेल, की अनेकांनी फक्त श्रद्धा ठेवून गणपती संकटनाशन स्तोत्र तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे. प्रणम्य शीर्षा देवम गौरव पुत्रम विनायकम. पुढं काय? पुत्रार्थी लभते पुत्रम, मोक्षार्थी लभते गतिम, विद्यार्थी लभते विद्या, धनार्थी लभते धनम. म्हणून तर बघा, त्रिसंध्या पठेन्नर असं म्हटलंय त्याच्यात. हो. धनार्थीला धन मिळणार आहे, ज्याला काही गोष्टींचा लाभ पाहिजे लाभ मिळणार आहे. हा मी वापरलेला आहे. पुत्रार्थीला पुत्र या मंत्राच्या आधाराने शास्त्राने दिलेलं आहे. त्यामुळे मंत्रांची चिकित्सा पद्धतीत वापर करताना एनर्जी ही पदोपदी अनुभवलेली आहे. हे तुम्ही तुमच्या क्लायंट पेशंटला हो, दिलेलं कारण आहे. मी म्हटलं ना, माझ्याकडे रुग्ण आला, की औषधांबरोबर सगळ्यात पहिले तर दिनचर्या, ऋतुचर्या, त्यांची मेंटॅलिटी ही खूप चेंज करणं गरजेची असते. आणि जसं मी म्हटलं, आयुर्वेद तुमची प्रकृती सांगते, तर अंक तुमची प्रवृत्ती सांगते. प्रवृत्ती सांगतात, बरोबर आहे. एक उदाहरण मी सांगतो. एक अशाच वहिनी माझ्याकडे ट्रीटमेंटला होत्या. 4-5 व्हिजिट झाल्या होत्या आणि 4-5 व्हिजिटमध्ये शारीरिक प्रकृती डोक्यात होती. मध्येच काहीतरी ते असे वागायला लागल्याने आणि मी पटकन म्हटलं, "वहिनी तुमची जन्मतारीख 4 आहे का हो?" त्या अशा उडाल्या, "डॉक्टर तुम्हाला कसं माहिती? मी तुम्हाला कधीच सांगितली नाही." म्हटलं, "नाही, तुम्ही राहू सारख्याच वागताय." आणि मग अनप्रेडिक्टेबल. ते हो, अनप्रेडिक्टेबल. बट त्या वहिनी एवढ्या शॉकिंग होत्या, की नाही मग आता मला पूर्णच जाणून घ्यायचंय माझ्याबद्दल आणि काय ते राहूचं गुंता काय आहे तो. पण असं आहे, म्हणजे आपण जसं मी म्हणालो, की "काय बे कुठला आहेस?" हे म्हटल्यावर कोल्हापूरवाला आहे. एखादा कोल्हापूरवाला भेटल्यानंतर आपण हे गृहीतच धरणार तो ह्याच असं भाषा याच शैलीत टोन बोलणार आहे. मधून बोलणार. सिमिलरली अँड वाइस वर्सा यू कॅन कनेक्ट दिस विथ युअर पर्सनॅलिटीज अँड मेंटल अगदी, एबिलिटीज. अगदी, अगदी. त्यामुळे माणसाच्या वागणुकीवरनं जसा त्याचा प्रकृतीचा भाग, की वाताचा आहे का पित्ताचा की कफाचा आहे सांगता येतो. काही वेळ एखाद्या व्यक्तीबरोबर घालवल्यानंतर पटकन कळतं हे 8 नंबरचं आहे, हा 1 नंबरचा उग्रीट आहे.
तर असा अगदी. असा त्याचा भाग ह्याच्यात म्हणजे येतो. कित्येक वेळेला असं कळतं ह्याच्या डेट ऑफ बर्थमध्ये जास्त 6 दिसतो उधळ्या 1 हो, नंबरचा हो. किंवा ब्रँडच फक्त पाहिजे नुसती. हां, फक्त ब्रँड. म्हणजे ना माझ्याकडे खरंच असं एक आहे क्लायंट म्हणजे पेशंटच होता मेंटल हेल्थसाठी माझ्याकडे आला होता आणि म्हणजे होता 56-57 वर्षाचा. पण असं ना पॅन्टचं जे बॉटम आहे ना एकदम असा टाईट, घट्ट टी-शर्ट अच्छा. आणि मी फक्त असं-असं ती स्टाईल पण एकदम अशीच आहे. मी म्हटलं, "अरे बापरे! हा असला कसला पेशंट आहे?" आणि ना ते असं ते मी ना बघा हे सगळं म्हणजे मला काय तो ब्रँड दाखवतोय, पण ते दाखवायचं हे ब्रेसलेट ना मी असं. मग मी त्याला म्हटलं, "किती 6 आहेत? जरा डेट ऑफ बर्थ द्या." दाखव. तेव्हा मला कळलं, की म्हणजे शुक्राचा उद्रेक झाला उद्रेक. होता तिथे त्याच्या डेट ऑफ बर्थमध्ये. म्हणजे कुठेतरी हे सगळं बॅलन्स करावं लागतं आणि न्यूमरॉलॉजीमध्ये 100% सगळ्या नक्की. गोष्टी बॅलन्स होतात आणि ज्यावेळेला आयुर्वेदाची जोड ज्यावेळेला मिळते ना, तो सोने पे सुहागा. नक्कीच. तर तुमचे पेशंट खरंच नशीबवान आहेत, की असं कॉम्बिनेशनमध्ये नाही मिळत. एक अं, एक असं स्वतःचं एक शास्त्र पकडलं, की त्यालाच पकडून लोकं चालत असतात. आयुष्य संपून जातं. पण इकडे-इकडे नाही झापड लावलेली असते. पण ज्याला खरोखरच काहीतरी त्याचं रूट कॉज शोधायचं ना, त्याला बरेच सपोर्ट्स घ्यावे लागतात अँड आय थिंक सो यू आर येस, येस. डूइंग दॅट. व्हेरी प्रॉम्प्टली सेड. कारण कसं आहे ना, की एक जबाबदारीने तुम्ही त्या खुर्चीवरती बसलेला आहात. येस. तर तुम्ही स्वतःला अपग्रेड करणं हे फार गरजेचं आहे. अगदी, अगदी. आज आपण चाकोरीबद्ध पद्धतीने कारण आपल्याकडे बरेच क्लायंट असे येतात, माझं प्रमोशनच होत नाहीये. हं. पण तुम्ही 3 नंबर तुमच्या गुरुतत्वासाठी काय करत आहात? अगदी. हा संदेश BTS मधले माझ्या सगळ्या मित्रांसाठी असेल, की जर का तुम्हाला कुठे तुमच्या कामाच्या अडचणींमध्ये तुमच्या कुठल्याही कामांमध्ये अडचणी येत असतील आणि बरेच जणांना असं वाटतं, की तुम्ही काही एक्स्ट्रा कोर्स करत नाही आहात. तुम्ही अमुक एक शिक्षण झालंय, ग्रॅज्युएशन झालं, पोस्ट ग्रॅज्युएशन झालं, अजून काही झालं, पण त्याच्यात स्वतःचं अपग्रेडेशन कसं करणार? जर का ते केलं नाही, तर आपल्याला स्किल डेव्हलपमेंट होत नाही आणि समोरचा आपल्याला कोणत्या बेसिसवरती प्रमोशन देणार? बरोबर आहे. तर ह्या पद्धतीने जसं तुम्ही म्हणालात, की वाहून दिलेलं आहे त्या आयुर्वेदामध्ये. त्यामुळे जोपर्यंत समोरचा माणूस हा ठणठणीत बरा होत नाही ना, तोपर्यंत जीवात जीव येत नाही. कारण काय वाक्य आहे मला खरंच म्हणजे फार कमी लोकं, कमी डॉक्टर्स आहेत असे, की ज्यांचं पेशंटमुळे जीवात जीव येत नाही. म्हणजे ती तळमळ, की माझा पेशंट बराच झाला पाहिजे, ही जी प्रवृत्ती आहे ना, आय एम रिअली हॅट्स ऑफ टू यू. एक खरं म्हणजे प्रॅक्टिसचं गणित बोलण्यासाठी मी बोलत नाहीये, कारण फार विरळे, अगदी विरळी लोकं अशी आहेत. खरंच. आपण अनेकदा प्रॅक्टिस म्हटलं की एक व्यवसायच आहे तो. व्यवसाय म्हटल्यानंतर डॉक्टरांना हे घर-दार, हो. फॅमिली रिस्पॉन्सिबिलिटीज असतात. एक प्रकार आहे त्याच्यामध्ये की एकच पेशंटला पूर्ण बरं न करता वारीवर वारी चालू ठेवायची 100% आणि निदान त्याचं रोटेशन सुरू राहतं. हे ज्यावेळेला मी खुर्चीवर बसलो त्या दिवशी पहिल्या दिवशी हे ब्रीथ घेतलं, की हे आतलं काही करायचं नाही. कारण समोर बसणारा जर का माझ्या घरातला रुग्ण असेल आणि त्याच्याबरोबर वाऱ्या होत असतील आणि मी आता डॉक्टर झालो तेव्हा मला कळतंय, की हेलपाटे चालू आहेत. जी भावना माझी असेल, ती माझ्यासारख्या कुठल्याच व्यक्तीची व्हायला नाही पाहिजे. आणि त्या दिवसापासून म्हटलं एका व्यक्तीला इतका पटापट आणि टकाटक उभा करायचा, की त्याने 4 पेशंट आणून दिले. एक्झॅक्टली म्हणजे एकालाच पिळण्यापेक्षा आणि कसं आहे, कारण आज आयुर्वेद म्हटलात, की लोकांना असं वाटतं, की याच्यात इन्स्टंट रिझल्ट्स नाहीयेत. पण हं. मी तुम्हाला सांगतो, की आयुर्वेदामध्ये आपल्याला फक्त जडीबुटी किंवा काळ्या गोळ्या किंवा काढा एवढा लक्षात येतो. पण अग्निकर्म आम्ही चटके जे द्यायचे हं, आहेत, हं, हं. त्याच्यामध्ये भल्लातक कर्म म्हणजे बिब्यांनी दिलेली ट्रीटमेंट्स आहेत. हं, हं. वेधन कर्म, की पेन पॉइंट्सला आम्ही प्रिकिंग करतो. हं. त्याचा नंतर उगम आपल्याकडे ॲक्युपंक्चर आणि ॲक्युपंक्चर. ॲक्युप्रेशरमध्ये झालेला आहे. तर यातनं इंजेक्शनपेक्षाही सुद्धा तुम्हाला जास्त आजारातून इमिजिएट रिझल्ट्स दिसतात. म्हणजे जो लंगडत आलेला व्यक्ती आहे, तो अगदी त्या चटक्यानंतर हो, कारण मुद्दा काय चटके म्हणजे काय? रोज ते त्रासांचे चटके खाण्यापेक्षा अगदी 2 मिनिटं बसा ना. हां. पटापट, पटापट पण आम्ही जरा तुम्हाला भीती देतो. वाटते. म्हणजे हां, कुणीतरी चटके जाणून-बुजून चटका घ्यायचंय, हां. पण अगदी त्यांनी बरोबर सांगितलं, सारखेच चटके घेत जे दुःख तर आहेच. त्यापेक्षा एकदाच ऑब्व्हियसली हे सगळे कंट्रोल्ड मेजरमेंट्समध्ये असतात. सुरुवातीला हां. पट्टी वगैरे ठेवून आम्ही त्याच्यात हो हे ना? करतो. त्यातही वेगवेगळ्या शलाकांचा वापर आहे. म्हणजे पंचधातूची आहे, सोन्याची आहे, चांदीची आहे. मग त्या पद्धतीने जसा व्याधी असेल, त्या पद्धतीने आपण शलाकांचा वापर करतो त्याच्यात. ओके. जळवू तुमच्या का चावच्या तुम्ही हे सगळं करता हो, तुमचे हो, हो, हो. आणि जळू
हो, ब्लीच. जलोका उच्चारण. हो. हो, भीती वाटते लोकांना ते. गांडुळांना जसं शेतकऱ्यांचा मित्र म्हणतात, तसा जळूंना आम्ही आ, वैद्यांचा मित्र म्हणतो. अगदी 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 कारण अगदी. वर्षानुवर्ष काही त्वचा विकार आहेत हम्म, किंवा संधिवातांचे काही प्रकार आहेत, ज्यात वातरक्त म्हणजे रक्ताचीही दृष्टी त्याच्यात येते. हम्म, तर अशा ठिकाणी आपल्याला ह्याचा खूप चांगला उपचार होतो. हम्म. आणि कपिंग. कपिंग हा त्यातलाच एक वेगळ्या पद्धतीने भाग हम्म, झालाय. हम्म. आपल्याकडे जर का तुम्हाला लक्षात असेल तर खूप आधीच्या काळात दारोदारीनं आपल्याकडे असे अलाबू अलाबू म्हणजे भोपळा वगैरे हो घेऊन हो फिरायचे. हो हो ते हो. काय करायचे, टोचे मारायचे, हा त्याच्यावरती तो भागावरती लावायचे आणि सक्शन करून त्याचं बुच बंद करायचं. हा. ओके. अलाबू यंत्र म्हणजे भोपळा आयुर्वेदाने त्या काळात सांगितलं. कपिंग हे आता आलेलं ओके. आहे. हे म्हणजे मॉडर्न नाव आणि हे सगळं खूप छान. म्हणजे बघा, पुन्हा पुन्हा बोलताना हे जाणवतंय की आपल्या रूट्स मध्येच सगळं काही आहे. बरोबर आहे ना? तर खरोखरच म्हणजे तुम्ही जर त्रासात असाल, स्वतःला इतकं म्हणजे आपण गुडघे बदलतो. मला अगेन्स्ट आहे मी गुडघे वगैरे बदलण्याच्या. सॉरी, मी थोडंसं म्हणजे ॲलोपॅथीवाल्यांनो मला क्षमा करा, रागावू नका माझ्यावरती. पण मला असं वाटतं की देवाने जे अवयव दिलेत ना, त्यांना असं काढून पटकन फेकून नका देऊ. कारण आहे ना, त्याच्या अगोदर खूप स्टेप्स आहेत, त्या फॉलो करा. आणि अगदीच काहीच नाहीये, तर तो प्रयत्न तुम्हाला करायला पाहिजे. तुमचं काय म्हणणं आहे याच्यावरती? एक माझी गाडी बिघडली आहे. हं, तर मी मेकॅनिककडे जाणार आणि सगळ्यात पहिलं तर मी सांगणार, माझा प्रॉब्लेम तू ओळख आणि तू एक्सपर्ट हं, डॉक्टर आहेस त्यातला, तू त्यातलं काय हं, बरं काय करायचं ते कर. एखादा माणूस माझ्याकडे येतोय आणि तो सांगतोय, की मला ना खालीच बसता येत नाही, माझा गुडघा हं, दुखतो, माझी कंबर दुखते. तो आलाय कशासाठी? त्याला बसता येत नाही कारण काहीतरी दुखतंय. हं. मग वेदर दिस विल बी अ ट्रीटमेंट इफ आय आस्क हिम टू, तुम्ही बसू नका खाली. हे सोल्युशनच नाहीये. सोल्युशन नाहीये. आणि जसं तुम्ही म्हणालात, काही आधुनिक शास्त्रांमध्ये सुरुवातच ही असते, तुमचं गुडघा दुखताना तुम्ही खाली बसायचं नाही. हो, हो. अगदी सगळे डॉक्टर हेच सांगतात. आणि मग काय होतं, हळू जो पाय हलत होता, तुम्ही हलवायची त्याची क्रिया बंद केली. बरोबर आहे. तिथे फ्लेक्सिबिलिटी आउट. फ्लेक्सिबिलिटी गेली, की तिकडे रिजिडिटी येणार आहे. हं. आणि ही रिजिडिटी मी असंही म्हणेन, की कदाचित पूर्वतयारी आहे. हां. जे हलते त्याला अजून थांबवूया. हं. ते पूर्ण थांबल्यानंतर आपण नी रिप्लेसमेंटकडे जाऊ. हं. अशा पेशंटला माझं तेच सांगणं आहे, की जर का तुम्ही एखाद्या डॉक्टरकडे जातायत, तर तुमचं नाही, हे त्या डॉक्टरांचं कर्तव्य आहे. कारण तुमची अडचण बसण्याची आणि तो जॉइंट मूव्हमेंट करवण्याची आहे. हं. ते करू नका ही ट्रीटमेंट नाहीये. पेनकिलर्स घ्यावे लागले तर तात्पुरते घ्या. कारण आज आपण अशा वातावरणात राहतोय, की आपलं काम घ्याव्या करण्याशिवाय लागतात. पर्याय नाहीये. बरोबर आहे. आणि हे पण त्याबरोबर अलाइनली तुम्ही त्याची जी काही सुदृढता आहे, त्याची हेल्थ आहे ही वाढवा ना. आणि जसं आयुर्वेदाने मगाशी सांगितलेलं मी तुम्हाला म्हणालो, की स्वास्थ्यस्य स्वास्थ्य रक्षणम. आधी जे चांगलं आहे, गुडघा दुखतो म्हणजे प्रत्येक वेळेला कॅल्शियम कमी होत नाही. गुडघ्याच्या वरती आपलं 70% शरीर आहे. त्याच्यामध्ये लंबोदर आहे. हं. मग असं नाही का वाटत, जर का गुडघा दुखतोय, तर आपल्या शरीराचं वजन हे त्याच्यावर येतं आणि म्हणून तो गुडघा हो, कमी होतोय. हो. अगदी. आणि व्यायाम वजन कमी करायला हे लोक काय करतात? चाला. म्हणजे गुडघ्यांवर पुन्हा तुम्ही वजनाचा भडीमार करून त्या गुडघ्यांची जी आणि टाचांची जी अवस्था आहे, त्याच्यामध्ये तुम्ही अजून कॉम्प्लिकेशन्स तयार बरोबर करणार आहे, आहात. बरोबर आहे. तर मला पुन्हा हे सांगायला आवडेल, की जर का तुमचे व्याधी होऊ नयेत किंवा सांध्यांचा जर का विषय असेल आणि ते जॉइंट मुव्हमेंटमध्ये प्रॉब्लेम होत असेल, तर सगळ्यात पहिले प्रत्येक वेळेला जॉइंट फ्लेक्सिबिलिटी अचीव्ह करा. ती थांबवू नका. आणि हं. त्याच्यासाठी निश्चितच तुम्ही तुमच्या जवळचे वैद्य आहेत किंवा ताईंनी सांगितलं तसं तुम्ही मलाही भेटू शकता, जे मुंबईत आहेत ते. किंवा ऑनलाईनही तुम्ही त्याच्यासाठी सल्ला घेऊ शकतात. कारण ज्या गोष्टी बिघडतायत ना, त्यांना वेळेत रिपेअर करणं फार महत्वाचं करेक्ट. आहे. रिप्लेसमेंट इज नॉट द थेरपी. कारण जे निसर्गोपचार तज्ञ आहेत, जे आयुर्वेदाचारी आहेत, ते कधीच मला सांगणार नाही, की हे लास्ट आहे. ते आधी तुम्हाला प्रयत्न करतील. कारण ते वाचवणं, वरच्याने दिलेलं हे इंजिन, तो मेकॅनिकच इतका भन्नाट आहे ना देव, हे ज्या ज्या रीतीने आपल्याला बनवलेलं आहे, त्याला असं उखडून टाकू नका. खरंच मदत घ्या अशा आयुर्वेदाचार्यांची, की जे तुम्हाला बरोबर कुठे थांबा, कुठे काय करा याचा गाईडन्स देतील. तेजस दादा, आपल्या प्रेक्षकांना किती सुंदर माहिती सांगितलीत. म्हणजे अक्षरशः त्यांनी ओंकार करून दाखवला. म्हणजे टेक अवे जे म्हणतात ना, ते हेच. तुम्ही फक्त पॉडकास्ट बघा आणि तुम्हाला कळेल, की
असा ओंकार मी केला पाहिजे, कुठे काय दुखतंय. आयुर्वेदाचार्य असावा ना तर असा. चालता बोलता आपल्याला टिप्स देता आल्या पाहिजेत. खरंच इतकं छान सांगितलत तुम्ही. मंत्रशास्त्राबद्दल इतकी सुंदर माहिती दिली आणि आपले अवयव कसे जपावेत किंवा ऋतुचर्या कशी, दिनचर्या कशी, म्हणजे त्यांनी जे सांगितलेले जे काही म्हणजे शरीर मल स्वच्छ कसा करावा हे सुद्धा आयुर्वेदात सांगितलंय. म्हणजे आपल्याला खरं तर कितीतरी पॉडकास्ट करावे लागतील जर आपल्याला सगळी माहिती हवी असेल. नक्कीच मी सोडणार नाहीच आहे. कारण तेजस दादा जे आपल्या प्रेक्षकांना सांगणार आहेत, ते नक्कीच त्यांचं जीवन सुंदर, सुदृढ, आनंदी बनवायला मदत करणार. दादा, तुम्ही आपल्या प्रेक्षकांना काय मोलाचा सल्ला द्याल, की त्यांचं आयुष्य खरंच असं बनेल? जाता-जाता प्लीज एवढं आणि परत जाता-जाता म्हणजे परत पुन्हा येण्यासाठी जाता-जाता. नक्कीच. बघा, आपल्याकडे आयुष्य एकदाच मिळतं आणि त्या आयुष्यातला लाभलेला सगळ्यात मोठा जो काही भाग आहे हा देहाचा आहे. त्या देहात वेगवेगळे कंपार्टमेंट्स आहेत आणि प्रत्येकाला जसं मी म्हणतो की आपल्यापेक्षा आपल्या देहाला आपल्यापेक्षा जास्त बुद्धी आहे, कारण आपण आपल्या देहाला जपत नाही, पण देह हा स्वतःला जपण्याचा प्रयत्न करतो. अगदी. कुत्रा मांजर त्यांना काही त्रास झाला तर त्यांना बरोबर माहितीये कुठं जाऊन गवत खायचं आणि कसं वमन म्हणजे हां. पंचकर्मातलाच भाग जर का प्राणी करतायत, आपण नाही का करू शकत? तर सगळ्यात पहिले प्रत्येकाला माहिती आहे, फक्त थोडं हुशारीने हुशार व्हायचं आणि जेव्हा तुम्हाला माहिती आहे, की मी हे अमुक खाल्लं, तर मला पित्ताचा त्रास होतोय. मी अमुक खाल्लं, तर अंगावर रॅश येते. मी अमुक खाल्लं, तर माझ्या घशाचा जो त्रास आहे, तो वाढतो आहे आणि प्रत्येकाला आपले लूपहोल्स माहिती असतात. तर एक मित्र म्हणून, एक वैद्य मित्र म्हणून मी तुम्हाला असं मार्गदर्शन करेन, की आपल्या ह्या गोष्टी वेळेतच ओळखा. बिस्किट वाईट आहे का? तर नाही. पिझ्झा वाईट आहे का? नाही. पण आपण ही जी दिनचर्या केलेली आहे, दिनचर्या ही वेगळी असते आणि कधीतरी मजा-मस्तीसाठी तुम्ही महिन्यातनं एखाद्या वेळेला खा. कारण आपण ह्या नवीन जनरेशनची लोक आहोत. सोशली आपल्याला करताना सोशलायझिंगमध्ये अगदी त्या विरुद्ध अन्न जे आहे, की तुम्ही गरम अ, अ, गार आईस्क्रीमवरती उकळतं चॉकलेट खाता. येस. खा ना, पण ते रोज खाण्यापेक्षा जर का हे क्वचित कधीतरी की कसा लागतो हा आयटम हे बघण्यासाठी जर का आपण खाल्लं, तर आस्वादही होतो आणि आपल्या आरोग्याचं रक्षणही होतं. मगाशी जी मी तुम्हाला व्याख्या सांगितली त्याच्यामध्ये एक सगळ्यात महत्त्वाचा जो भाग सांगितला, की स्वास्थ्य म्हणजे काय? तर प्रसन्न आत्म इंद्रिय मनः स्वस्थ इति अभिधीयते. शास्त्र सांगतं, की प्रसन्न पाहिजे. काय? आत्मा म्हणजे स्वतः आतमधला जो सोल आहे तो. इंद्रिय म्हणजे डोळ्यांना त्रास नको, कानांना फार त्रास नको, कर्कश आवाज नको, नको असलेलं बोलणं नको. कर्मेंद्रिय आपले हात आहेत, पाय आहेत. हे जर का हात पैर चंगा तो सब चंगा आपण असं म्हणतो. अगदी. त्यात मन चंगा. मनाने चांगला विचार करा आणि प्रसन्न आत्म इंद्रिय आणि मन. मनालाही आयुर्वेदाने तेवढाच जोड दिलेला आहे. कारण तुमच्या मनाने जर का तुम्ही गोष्टी मॅनिफेस्ट केल्या, तर सगळ्या गोष्टी अगदी तुमच्या चरणाशी असतील. मी माझ्या BTSच्या सगळ्या परिवाराला आणि या प्रेक्षकांना मी आवाहन करेन, की आपलं आयुष्य जपा, आयुष्य जगा आणि आपल्या मित्रपरिवारांमध्ये सुद्धा हा शोभाताईंनी जो काही मोठा विडा उचललेला आहे, हा उपक्रम लोकांपर्यंत पोहोचवा. कारण निरोगी राहिलो तरच आपण सुदृढ राहणार आहोत आणि आपण आजारपणाकडे कसं जाऊ नये ह्याच्यासाठी आपल्याला फार काही मोठे यत्न नाहीयेत. फक्त दिनचर्या पालन करायचं आहे, ऋतुचर्या पालन करायची आहे आणि त्यासाठी शोभाताई आणि ह्या BTSच्या माध्यमातून आम्ही नक्कीच तुमच्याकडे येस. वारंवार भेटत जाऊ. ताई म्हणालात, जाता-जाता म्हणण्यापेक्षा येतो असं मी म्हणेन आणि तुम्हा पुन्हा सगळ्यांना आमच्याकडून, शोभाताईंकडून आणि BTSच्या परिवाराकडून आरोग्यदायी शुभेच्छा. खूप छान. अ, तेजस दादांनी आपल्याला सगळ्यांना प्रॉमिस केलेलंच आहे. वारंवार येणार कारण मस्त जगायचंय, मस्त राहायचंय, आनंदी राहायचंय. प्लीज कमेंट करा. तुम्हाला काय वाटतंय? तुमचे हा एपिसोड बघितल्यानंतर तुमच्या काही अडचणी असतील, तुम्हाला काही डाउट्स असतील, प्लीज, प्लीज तुम्ही कमेंट्स करा. आणि हो, अनेक मित्र-मैत्रिणी ज्यांच्यापर्यंत जर हा एपिसोड पोहोचला नाही, तर तुम्ही शेअर करून पोहोचवा. सबस्क्राईब करा. थँक सो मच. पुन्हा भेटूया. परत भेटूया. थँक सर. थँक धन्यवाद ताई. धन्यवाद.